हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात? सगळे मस्त आणि मजेत ना? तर चला, आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि तो आहे जत्रेचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर व्हिडिओच्या सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतोय ही सगळ्यात मोठी फिश. म्हणजे ही एवढी मोठी फिश होती की अख्ख्या जत्रेचा एंट्रन्स अख्ख्या या फिशमधनं होता. तुम्ही बघू शकता डाव्या बाजूला याचं तिकीट घर आहे, जिकडनं आपल्याला तिकीट घ्यायचं आहे, म्हणजे इकडे आत जाण्यासाठी. तर याच्या मागे म्हणजे आधी आपल्याला ॲक्वेरियम बघायचं आहे, ज्याला मराठीमध्ये आपण मत्स्यालय म्हणतो. आपल्या घरी सगळ्यांच्या छोटे छोटे फिश टँक असतात. माझ्या पण घरी होता, आता सध्या नाही आहे, पण प्रत्येकाला ते मत्स्यालय बघायला फार आवडतं. तर हे बघा, माझा मित्र तिकीट काढायला लाईनमध्ये उभा आहे आणि हे भारत का सबसे बडा अंडर वॉटर फिश टनल एक्सपो, भारतामधलं सगळ्यात मोठं फिश टनल आहे हे. आणि आता हे बघायला आपण याच्या बिलकुल मधोमध जाणार आहोत. तर तुम्ही एक्सायटेड आहात का आतमध्ये जायला? जर तुम्ही ही जत्रा पाहिली नसेल तर तुम्ही नक्की एन्जॉय करा हा व्हिडिओ. तर आता आपण इथनं मध्ये चाललेलो आहोत. इथे आपण यांना तिकीट दाखवणार आहोत. तिकीट दाखवल्यानंतर इथून एंट्री आहे. तर एंट्री घेतल्या घेतल्या बघा मला काय दिसलं. एंट्री घेतल्या घेतल्या समोर मोठा असा कूलर होता, AC पण होते, कूलर पण होता. आणि एंट्री घेतल्या घेतल्या इथे तर म्हणजे गर्दी तर कमीच होती, पण असे छोटे छोटे फिश टँक दिसले. अरे मग माझा तर मूडच ऑफ झाला. मी म्हटलं मी इथे असं मोठं मत्स्यालय बघायला आलो आणि इथे तर छोटे छोटे फिश टँकच आहे. पण ठीक आहे, काय नाही, पण फिश बघायला आलो म्हटल्यावर छोट्या काय आणि मोठ्या काय. तर मी इथे सगळ्या फिश बघत होतो. इथे बघू शकता तुम्ही गोल्ड फिश वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फिश होत्या बघा, व्हाईट कलरच्या छोट्या छोट्या. आणि हा माझा फ्रेंड माझ्या सोबत आहे. मी इथे इंट्रोडक्शन देत होतो, याच्या सगळ्यांची माहिती सगळ्यांना देत होतो, कारण काही लोकांना इथं फिश कोणती आहे हे ते माहीत नव्हतं. माझ्याकडे अगदी सुरुवातीपासून फिश टँक होता, आता सध्या नाही आहे, त्यामुळे फिश संदर्भातली थोडीफार माहिती मला होती. तर मी असंच पुढे पुढे जात होतो आणि ज्यांना लहान मुलांना किंवा काही माणसांना किंवा काही लेडीजला ती फिश कळत नव्हती, तर जर मला ती माहिती असेल तर मी तिचं नाव त्यांना सांगत होतो. मला इथे एक नमूद करावंसं असं वाटतंय की यांनी इथे प्रत्येक फिश टँकच्या खाली असं लिहून ठेवायला पाहिजे होतं की या फिशचं नाव काय, त्या फिशचं नाव काय, तर जेणेकरून जे बघायला लोक येतात त्यांना अगदी सोपं झालं असतं. इथं अजून खूप साऱ्या फिश होत्या ज्या मला कळत पण नव्हत्या, ज्या रेग्युलर आपण घरामध्ये ठेवतो, फिश टँकमध्ये ठेवतो, तेवढ्याच फिश आपल्याला माहिती असतात. एक झेब्रावाली, गोल्डन फिश वगैरे. बाकी या ज्या वेगवेगळ्या प्रजातींच्या ज्या फिश आहेत त्या अजिबात माहीत नव्हत्या. त्यानंतर इकडे बघा, हे वरतून पाणी पडत होतं आणि खाली फिश होत्या, पण त्या कलर इफेक्टमुळे ती फिश दिसत नव्हती. हे बघा केवढी मोठी फिश आहे ती. आणि मग आता फिश बघायला आलोय म्हटल्यावर आम्ही इथे जवळून अगदी फिश बघत होतो, छोट्या मोठ्या अनेक प्रजातींच्या. त्यानंतर मला एक तो कॅट फिश बघायची होती, तिला कॅटफिश असं म्हणतात. ती पण मला आता इथे पुढे भेटणार आहे. तोपर्यंत हे बघा, इथे मी सगळं इंट्रोडक्शन देत होतो. माझ्या मित्राकडे मस्त कॅमेरा होता, तो सगळं शूट करत होता आणि मी असं सगळं इंट्रोडक्शन प्रत्येकाला देत होतो. तर ही पुन्हा एक वेगळीच फिश आम्हाला बघायला मिळाली, त्यामुळे अगदी जवळून आम्ही हिचा फोटो काढला. आणि ही बघा, ही कॅटफिश आहे. मला ही फिश बघायची होती, ही बरेच दिवस झाले मी पाहिली नव्हती, तर हिला बघून मला फार आनंद झाला. नंतर थोडं पुढे आल्यावर इथे कूलर होता आणि बघा आमचे फार केस बी सोडायला लागलेत. तर मस्त वाटलं जरा कूलरमध्ये थंड थंड. आणि गरम आतमध्ये, बाहेर तेवढं गरम होत होतं, पण या कूलरमुळे जरा. आणि आता ती वेळ आली आहे ज्याचा मी बेसब्री से इंतजार कर रहा था. तर हे बघा, या गोष्टीचं मी कधीपासून वाट बघत होतो. हे जे फिश टनल आहे, ज्याला हे जे ॲक्वेरियम आहे, हे जे मत्स्यालय आहे, हे पारदर्शक मत्स्यालय असतं, हे मत्स्यालय मला पाहायचं होतं आणि खरंच खूप आनंद झाला मला इथे येऊन. तर बघा, रविवारची वेळ होती आणि रविवारच्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे इथे भरपूर अशी गर्दी होती. पण काही हरकत नाही, आपण हळूहळू, आपल्याला काही फिशच बघायची होती, त्यामुळे अगदी आपण हळूहळू हळूहळू आता सगळ्या फिश बघणार होतो. तर हे बघा, नारंगी, सफेद, हिरवे, ब्लू असे अगदी तिरंग्याचे रंग झाले होते इथे. आणि किती सुंदर वाटतंय, किती सुंदर वाटतंय. हाच तो सुखाचा क्षण आणि हाच तो आनंद. ही जी छोटी छोटी मासे आहेत हे फार मोठा आनंद देऊन गेले मला.
आणि अजून पुढे येऊन बघा, मी अजून तुम्हाला पुढे एक एक थोडं पुढे जाऊन मी फिश दाखवणार आहे. इथे पुन्हा मी सगळं इंट्रोडक्शन देत होतो की हे ॲक्वेरियम आहे, इकडे असं, इकडे ती फिश आहे. पण आवाज एवढा होता ना, इकडे गोंधळ खूप होता, त्यामुळे मग मला माझा व्हिडिओचा आवाज म्यूट करावा लागला. इथे फक्त मला एकच उणीव भासली की या सगळ्या फिश इतके छान होत्या, सगळं होतं, पण इकडे थोडंसं मॅनेजमेंटची मला कमी वाटली. त्यांनी अगदी थोडे लोक आतमध्ये सोडायला पाहिजे होते, पण इकडे भरपूर लोक आतमध्ये आल्यामुळे भरपूर गर्दी झाली होती. आणि मग पटापट बघण्यात मग लोकांना कळत पण नव्हतं काय कुठली फिश कोणती आहे. जर आपण एखाद्या ठिकाणी आलेलो आहोत, आपण इथे ₹100 तिकीट काढलेलं आहे, तर माणसाला ते वसूल पण झालं पाहिजे, नीट फिश बघितल्या पाहिजे. तर इथे कुठेतरी थोडंसं मला हे वाटलं. आणि दुसरी गोष्ट, इथे माहिती सांगायला कोणीतरी उभं राहायला हवं होतं. म्हणजे ज्यांना पण या माशांबद्दल माहिती होती त्यांनी सगळ्या माहितगारांनी किंवा कोणीतरी एकाने इथे उभं राहून प्रत्येकाला इंट्रोडक्शन द्यायला पाहिजे होतं. त्या माशांबद्दल सांगायला पाहिजे होतं, त्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींबद्दल सांगायचं होतं. नाहीच काही तर ॲटलिस्ट त्यांचं नाव तरी आपल्याला माहीत पाहिजे होतं. रंगीबेरंगी आणि असे मस्त खेळणारे, पाण्यात खेळणारे मासे बघून तर आनंद होत होता, ती गोष्ट वेगळी आहे. छानच वाटत होतं. त्याबद्दल तर ज्यांनी हे ऑर्गनाईज केलं त्यांना आम्ही धन्यवादच म्हणतोय, थँक्यूच म्हणतोय. पण त्याचबरोबर यांची जर माहिती आणि यांची जी नावं कळाली असती ना, तर एकदमच म्हणजे सोने पे सुहागा झालं असतं. पण काही हरकत नाही, तरीसुद्धा आम्ही इथे एन्जॉय केलं. ह्या वेगवेगळ्या फिश आम्हाला कधीच बघायला मिळाल्या नसत्या, पण मी खास या फिश बघण्यासाठी इतक्या दूर आलेलो होतो. आणि हे जे मत्स्यालय वगैरे होतं हे कल्याणमध्ये होतं, मुंबईमधील कल्याणमध्ये या ठिकाणी होतं. मला फार लांब होतं इथे येणं, पण तरीसुद्धा मी माझ्या यूट्यूबच्या फॉलोअर्सला, माझ्या सबस्क्रायबर्सला सगळ्यांना सांगितलं होतं की मी इथे येणार आहे आणि या सगळ्या फिश मी स्वतः बघणार आहे. त्याचप्रमाणे मी इथे येऊन सगळ्या फिश पाहिल्या. मासे बघता त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढता मग म्हटलं चला आपण पण थोडंसं व्हिडिओमध्ये येऊया, कारण सगळेजण सेल्फीज फोटोज काढत होते. त्यानंतर बघा आम्ही सुद्धा व्हिडिओजमध्ये आलेलो आहोत आणि रंगीबेरंगी लाईट होत्या, हे पिवळा, हिरवा, लाल, तर त्या अक्षरशः तोंडावर येत होत्या, डोळ्यावर येत होत्या. आणि हे बघा मी सांगतोय की इकडे फिश आहे, तिकडे फिश आहे, तर असं माझं सगळीकडे दाखवणं चालू होतं. तिथे मी सगळ्यांना कॉपरेट करत होतो, मला सगळेजण कॉपरेट करत होते, मी सगळ्यांना फोटो काढून देत होतो. तर मस्त वाटलं, मजा वाटली. हे बघा हे खेळून थकलेले मासे खाली येऊन बसलेले आहेत आणि हे सुद्धा खेळून दमलेत, त्यामुळे एका जागी स्थिरावलेत. जे फिश लवर आहेत त्यांना खरोखर आनंद झाला असेल या सगळ्या फिश बघून, मला तर फार झाला. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की कल्याण वेस्टमध्ये हे जे इव्हेंट आहे, हे जे इंडियाज बिगेस्ट टनल आहे, म्हणजे भारतातलं सगळ्यात मोठं मत्स्यालय यांनी उभारलेलं इकडे, तर हे फक्त काही दिवसांसाठीच आहे. तर ज्यांना कुणाला फिश बघायचे असतील त्यांनी नक्की जा. ज्यांना माझ्यासारखे व्हिडिओज काढायचे असतील, व्लॉग्स करायचे असतील त्यांनी पण जा. ज्यांच्या घरात लहान मुलं असतील, लहान मुलांना तर फार आवडतं. इथे सगळ्यात जास्त गर्दी जी होती ती लहान मुलांची होती आणि टीनेजर्सची होती, म्हणजे त्यांना खूप आकर्षण असतं नाही का या फिशबद्दल वेगवेगळ्या. तर मला सुद्धा लहानपणी एवढ्या फिश आवडायच्या की आमच्याकडे सुद्धा फिश टँक होता आणि आम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारचे फिश तिथे आणायचो. पण नंतर मग कळालं की नको बाबा नाही का, त्यामुळे मग आम्ही आत्ता आमच्याकडे फिश टँक आहे पण त्यात मासे नाही आहेत. तर त्यामुळे मग मासे बघण्याची उत्सुकता इथे होती. तर सगळं बघून झालं आहे आणि आता मी इथून बाहेर पडणार आहे. तर मासे वगैरे सगळं भरून झालं आणि इथून मी बाहेर पडलो आहे आणि बाहेर पडल्या इथे जिथे एक्झिट होता इथून आता जत्रा स्टार्ट झालेली आहे. तर जत्रा बघा, लहान असो, मोठे असो, कोणताही वयोगट असो, प्रत्येकाला जत्रा ही आवडत असते. तर हे बघा जत्रेमध्ये हे वेगवेगळे जसं आपण इमॅजिकाला वगैरे येतो तर तिथे वेगवेगळ्या राईड असतात, तसे ह्या कपबशीची राईड होती, आकाश पाळणा होता, हे छोटे स्टॉल होते जिकडे रिंग टाकायची आणि बक्षीस मिळतं. नंतर बंदुकीने फुगे फोडायचे, ते एक टास्क असतो. असे वेगवेगळे इथे टास्क, रिंग गेम, स्टार मनोरंजन गेम, असे वेगवेगळे इथे गेम्स चालू होते. लहानच काय, मोठी माणसं पण तिकडे खेळत होती. नंतर हे पापडाचं स्टॉल होता, इकडे सगळे खानदेशी पापडं होती आणि तो माणूस स्वतः तिथे तळून दाखवून तुम्हाला टेस्ट देत होता आणि आवडल्यावरच तुम्ही घ्या, असं इथे प्रकार होता. ते एक मला आवडलं. इथे राजस्थानी लोणच्यांचा स्टॉल होता, इथे वेगवेगळी लोणची होती पण ही सगळी राजस्थानी प्रकारची होती, राजस्थानमध्ये जी लोणची बनवली जातात ती. त्यानंतर हे बघा जत्रेतलं मुख्य आकर्षण काय असतं, तर हा आकाश पाळणा. हा आकाश पाळणा अगदीच मी स्टेशनला कल्याण स्टेशनला जेव्हा उतरलो तिथूनच मला दिसला. खूप उंच आणि खूप मोठा आकाश पाळणा होता, भरपूर मोठा आहे. आणि बाजूलाच हे बघा ह्या अशा छोट्या राईड्स पण होत्या.
मुलं तर इतक्या आनंदाने त्या राईड्समध्ये जात होते. काही जण घाबरतात, काहींच्या पोटात गोळा येतो त्या राईड्सने. काही हरकत नाही, पण लहान मुलांसाठी आहे बघा. इथे छोटंसं असं ते बोटी होत्या आणि त्या अशा पायाने सायकल जशी चालवतात तशा त्या चालवायच्या होत्या. लहान मुलांना असा छोटा आनंद या जत्रेमध्ये मिळवून देण्याचा जो उपक्रम आहे तो इथल्या ऑर्गनायझर्सनी घेतलेला आहे. त्यानंतर ही सगळ्यात खतरनाक राईड आहे बघा. खालीवर उंच, डाव्या बाजूला उजव्या बाजूला हे असं फेकलं जातं, तर आपण तिथे घट्ट पकडून बसायचं असतं. तर अशा प्रकारे हे बघा या बाजूला होतं, तर ते पूर्ण जे सर्कल आहे ते त्या बाजूला झुकलेलं आहे. त्यामुळे अशा खतरनाक राईड असतात. ज्यांना कोणाला मळमळत असेल, ज्यांचं डोकं दुखत असेल, ज्यांना काही त्रास होत असेल, त्यांनी अजिबात या राईड्समध्ये बसू नये. तर आता जत्रेत आलोय, फिरतोय, पण आता मुख्य म्हणजे काय, जत्रेत येऊन काही खाल्लं नाही तर काय फायदा. तर आता जत्रेतल्या काही स्पेशल गोष्टी त्या आता आपण खाणार आहोत. तर सगळ्यात पहिले आम्ही या स्टॉलवर आलेलो आहोत. इथे रगडा पेटीस होतं. गरम बघा तो तिथे बनवतोय आणि गरम या तव्यावर तिथे बनवणं चालू आहे. एका साईडला पाणीपुरीचा पण स्टॉल आहे. तर इकडे रगडा पेटीस तो बनवत होता. त्यानंतर आम्ही इकडे पाणीपुरीच्या इथे साईडला आलो, कारण इकडे गर्दी कमी होती. मग त्यानंतर ऑर्डर दिलेली होती, पण त्याला बनवायला फार वेळ लागत होता, कारण हे खूप टेस्टी होतं आणि पण याची प्राईस फार महाग होती. जो रगडा पेटीस बाहेर 80 रुपयाला मिळतो तो याने 150 रुपयाला दिला. पण जत्रेत आल्यानंतर आपण जर काही खाल्लंच नाही तर काय फायदा, नाही का. मग जत्रेची मजा येत नाही. तर बघा मी त्याला ऑर्डर दिलेली होती. एका साईडला पाणीपुरी, दहीपुरी, रवापुरी चालू होतं, शेवपुरी होती आणि एका बाजूला इकडे रगडा पेटीसची आपल्याकडे ऑर्डर पण होती. बघा हा किती मस्तपैकी बनवतोय. आणि मेन म्हणजे मला इकडचं हे का आवडलं की इथे स्वच्छता होती. त्यानंतर हे बघा आमच्या रगडा पेटीस आमच्याकडे आलेला आहे गरम आमच्या हातामध्ये आहे सध्या. आणि रगडा पेटीसचा आस्वाद घेत या आकाश पाळण्याला बघत आम्ही रगडा पेटीस खातोय. त्यानंतर मी या माझ्या फ्रेंडला विचारलं कसं आहे, तर तो म्हटला ते बघा तो दाखवतोय खाऊन कसं आहे. तर त्याला पण आवडला. हे बघा माझ्या मित्रांना रगडा पेटीस आवडलेला आहे. त्यानंतर ते टाटा वगैरे करतायत. टाटा वगैरे केल्यानंतर त्यांना कळालं व्हिडिओ आहे, त्यामुळे ते हसले, कारण काही लोकांना व्हिडिओ द्यायला आवडतं, काही लोकांना आवडत नाही. आणि त्यानंतर आता आम्ही जत्रेच्या बाहेर पडणार आहोत. जत्रेच्या बाहेर पडल्यानंतर आमचे काही फोटो, तर किती मस्त मोठी फिश होती बघा. हे आमचे मस्तपैकी सेल्फीज. हा अजून एक आमचा सेल्फी. असे वेगवेगळे भरपूर सेल्फी आम्ही घेतलेले आहेत. तर जो मत्स्यालयाचा आनंद, जत्रेचा आनंद, कल्याणमध्ये येऊन कल्याणकरांनी खूप कॉपरेट केलं, खूप आनंद मिळाला. तर तुम्हाला पण जायचं असेल तर नक्कीच जा. 100 रुपये तिकीट आहे, पण 100 रुपयामध्ये भरपूर आनंद इथे मिळतो, तर नक्कीच जा. हे बघा आमचा पुन्हा एकदा सेल्फी मित्रांसोबतचा. तर मी खरंच तुम्हाला सांगेल की तुम्ही सगळ्यांनी एकदा तरी इथे भेट द्या, कारण इथे भारतभरातल्या सगळ्या फिश होत्या आणि भारतातलं सगळ्यात मोठं फिश टनल होतं हे. त्यामुळे मी तर काही संधी सोडलेली नाही आहे, कारण मला पण लोकांकडूनच कळालं होतं की आहे तर भेट द्या. त्यामुळे मी इतक्या दुरून फक्त भेट द्यायला आलो. जे कोणी जवळचे असतील किंवा मुंबईतले जरी असतील तर त्यांनी नक्की इथे भेट द्या. सोबत जत्रेचा सुद्धा आनंद घ्या. तर तुम्हाला सगळ्यांना माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा. काही चुका असतील तर त्यासुद्धा कळवा. व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत अतुलकडून तुम्हाला सगळ्यांना बाय. थँक यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ टिल द एंड. थँक यू सो मच.